जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो, पोलीस भरती 2025 साठी अभ्यास करणाऱ्या सर्व उमेदवारांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती 2024 मधील छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आयुक्तालय मध्ये विचारले गेलेले महत्त्वाचे सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न, जे तुमच्या पुढील सरावासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत। जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा। चला तर मग वेळ न दडवता सुरुवात करूया। पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन आहे? ऑप्शन आहे ए वेरूळ, बी कारले, सी घारापुरी, डी पितळखोरा। उत्तर देण्याकरिता आपल्याकडे 5 सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पितळखोरा। दुसरा प्रश्न, झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? ए लोणार, बी चिल्का, सी वुलर, डी मानस। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वुलर। तिसरा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल गेट हे कोणी बांधले होते? ए निजाम, बी मलिक अंबर, सी औरंगजेब, डी शाह आलम। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मलिक अंबर। चौथा प्रश्न, भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्याभ्यास कोणता? ए ऑपरेशन रिझल्ट, बी नोमॅडिक एलिफंट, सी रेड फंड, डी कूल ब्रिज। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नोमॅडिक एलिफंट। पाचवा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? ए रोशनी शर्मा, बी सुजाता सौनिक, सी उषा शर्मा, डी उमा राज। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सुजाता सौनिक। सहावा प्रश्न, देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीचा असॉल्ट रायफलचे नाव काय? ए उग्रम, बी क्षितिज, सी इफाड, डी कोब्रा। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उग्रम। सातवा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कोठे उभारण्यात आला? ए तेलंगणा, बी आंध्र प्रदेश, सी मध्य प्रदेश, डी महाराष्ट्र। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र आंध्र प्रदेश। आठवा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजामध्ये डॅश डॅश हे पारंपरिक चिन्ह आहे? ए पंचकोनी तारा, बी षटकोनी तारा, सी राजमुद्रा, डी अशोक चक्र। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंचकोनी तारा। नववा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसातील C60 चे ब्रीद वाक्य कोणते आहे? ए सद्रक्षणाय, बी वीरभोग्य वसुंधरा, सी सर्वदा शक्तिशाली, डी विजयी भव। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वीरभोग्य वसुंधरा। दहावा प्रश्न, भावार्थ रामायण कोणी लिहिले? ए संत रामदास, बी संत एकनाथ, सी संत चोखामेळा, डी जनार्दन स्वामी। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संत एकनाथ।
11वा प्रश्न, डायनामो काय निर्माण करतो? ए. विद्युत ऊर्जा, बी. पाण्याचा प्रवाह, सी. वाहण्याची गती, डी. ध्वनीची तीव्रता. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. विद्युत ऊर्जा. 12वा प्रश्न, कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो? ए. कावीळ, बी. रेबीज, सी. कोविड-19, डी. चिकन पॉक्स. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. रेबीज. 13वा प्रश्न, महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण? ए. शारदा मुखर्जी, बी. शीला कौल, सी. प्रतिभा पाटील, डी. विजया लक्ष्मी पंडित. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. विजया लक्ष्मी पंडित. 14वा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? ए. पुणे, बी. कोल्हापूर, सी. अहिल्यानगर, डी. सोलापूर. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. 15वा प्रश्न, हिमृशाली खालीलपैकी कशापासून बनवतात? ए. फक्त रेशीम, बी. फक्त कॉटन, सी. रेशीम व कॉटन, डी. ताग. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. रेशीम व कॉटन. 16वा प्रश्न, रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह कोणाचा? ए. सुरेश भट, बी. भालचंद्र नेमाडे, सी. इंदिरा संत, डी. ना. धो. महानूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सुरेश भट. 17वा प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? ए. 1835, बी. 1860, सी. 1847, डी. 1897. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 1897. 18वा प्रश्न, आर्य समाजाचे संस्थापक कोण होते? ए. स्वामी विवेकानंद, बी. स्वामी दयानंद सरस्वती, सी. महात्मा फुले, डी. दादोबा पांडुरंग. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. स्वामी दयानंद सरस्वती. 19वा प्रश्न, प्लासीची लढाई कधी झाली? ए. 1757, बी. 1860, सी. 1747, डी. 1857. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 1757. 20वा प्रश्न, द बेंगाल गेजेट वृत्तपत्राचे संस्थापक कोण? ए. राजाराम मोहन रॉय, बी. जेम्स हिकी, सी. एनी बेझंट, डी. दादाभाई नौरोजी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जेम्स हिकी. 21वा प्रश्न, खालीलपैकी कोणते भाषेचे स्वरूप नाही? ए. मातृभाषा, बी. बोलीभाषा, सी. प्रमाण भाषा, डी. सांकेतिक भाषा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. सांकेतिक भाषा. पुढचा प्रश्न, भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. ए. शांती, बी. संत, सी. प्रेम, डी. खंत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. संत.
23वा प्रश्न, भाववाचक नामाचा गुणधर्म कोणता? ए. एकवचनी असते, बी. अर्थहीन असते, सी. सर्वसामान्य गुण वैशिष्ट्य असते, डी. वचन नसते. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. एकवचनी असते. 24वा प्रश्न, खालीलपैकी कोणता क्रियापदाचा प्रकार नाही? ए. भावकर्तृक, बी. अपूर्ण विधान, सी. आशय, डी. उभयविध. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. आशय. 25वा प्रश्न, अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ए. पावक, बी. भाड, सी. अंधार, डी. तपक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. पावक. 26वा प्रश्न, दुराग्रही म्हणजे डॅश डॅश. ए. हट्टीपणा करणारा, बी. दूरग्रही असणारा, सी. पूर्वग्रामीण असणारा, डी. देशभक्त. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. हट्टीपणा करणारा. 27वा प्रश्न, पगडा बसणे म्हणजे ए. कंटाळून जाणे, बी. छाप उमटणे, सी. खडका उडणे, डी. नाकी नऊ येणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. छापा उमटणे. 28वा प्रश्न, पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा. ए. गुलामगिरी, बी. बिगार, सी. चपळ, डी. शत्रू. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. गुलामगिरी. 29वा प्रश्न, दिलेल्या शब्दातून क्रियापद ओळखा. ए. लेखक, बी. लेखन, सी. लिहितो, डी. लिहिणारा. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. लिहितो. 30वा प्रश्न, विभक्ती ओळखा. गणपतीचा मोदक हा नैवेद्य आहे. ए. सप्तमी, बी. षष्ठी, सी. पंचमी, डी. चतुर्थी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. षष्ठी. 31वा प्रश्न, म्हणीतील गाडलेला शब्द ओळखा. कुडी तशी डॅश डॅश. ए. पडी, बी. पुडी, सी. जोडी, डी. वेडी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पुडी. 32वा प्रश्न, दिलेल्या वाक्याचा सर्वनामाचा प्रकार कोणता? झाड कोणी लावले? ए. संबंधी, बी. दर्शक, सी. सामान्य, डी. प्रश्नार्थक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. प्रश्नार्थक. 33वा प्रश्न, खालील विधानातील अव्यय ओळखा. मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही. ए. क्रियाविशेषण, बी. शब्दयोगी, सी. उभयान्वयी, डी. केवल प्रयोगी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. उभयान्वयी. पुढचा प्रश्न, वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार सांगा. वाघ हा द्रुत प्राणी आहे. ए. विशेष नाम, बी. भाववाचक नाम, सी. सामान्य नाम,
डी धर्मवाचक। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सामान्य नाम। 35वा प्रश्न, वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शोधा। गर्भ गळीत होणे, ए घाबरणे, बी पडणे, सी सैरावैरा धावणे, डी बसून राहणे। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए घाबरणे। 36वा प्रश्न, सतेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा। ए बलवान, बी निस्तेज, सी दुर्बल, डी तेज। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निस्तेज। पुढचा प्रश्न, चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणत्या अव्यय आहे? ए उभयान्वी, बी क्रियाविशेषण, सी केवलप्रयोगी, डी शब्दयोगी। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शब्दयोगी। 38वा प्रश्न, उष्णता शब्दातील लिंग ओळखा। ए पुल्लिंग, बी स्त्रीलिंग, सी नपुंसकलिंग, डी उभयलिंग। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्त्रीलिंग। 39वा प्रश्न, ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण? ए संत गाडगे महाराज, बी संत तुकडोजी महाराज, सी संत तुकाराम, डी संत चोखामेळा। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संत तुकडोजी महाराज। 40वा प्रश्न, मुलाने आंबे खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा। ए कर्तरी, बी भावे, सी कर्मणी, डी यापैकी नाही। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मणी।